माझी माणदेशाची जनगणना. राष्ट्रीय कार्य जनगणनेची ऑर्डर आली. भर उन्हातच जनगणनेला सुरुवात झाली. मला भाग माण तालुक्याचा आला होता तसा डोंगरदऱ्याचा अनुभव गाठीशी होता. आता मात्र उन्हात डोंगर पिवळे दिसले. 2-3 घरांसाठी तेही चढावे उतरावे लागले. गरम वाफा अंगाची लाही लाही व्हायची. प्रत्येक घरात येणारा अनुभव नवीन परिस्थिती दिसायची. काहींना वाटायचं अधिकारी बाई आल्या, कुटुंबाच्या भुवया कित्येकदा उंचावल्या. एकानं तर प्रश्न केला, जप्तीला आला काय? मला वाटलं त्याच्या मनातली भीतीच ओठावर आली काय. सर्वेतल्या प्रश्नांची उत्तरं परिस्थिती पाहूनच कळायची. आमच्याकडून काहीतरी मिळेल म्हणून लोक आशेनं पाहायची. संपूर्ण सर्वेमध्ये 90% पत्र्याची घरं होती. स्लॅब खालची शीतल हवा या कुटुंबांना नव्हती. म्हणून सगळे लोक बाहेर झाडाखालीच भेटायचे. का असं फिरताय? आपुलकीनं विचारायचे. काही प्रश्न ऐकून लोक म्हणायचे, का विचारता हे प्रश्न? याचे उत्तर सांगून तोंडाला फेस यायचा. तरी त्यांचा चेहरा प्रश्नार्थकच दिसायचा. डोके मोजायला आला तर मग तीच मोजा तुम्ही. मोबाईल, गाडी, इंटरनेटची चौकशी का करता तुम्ही? मग मला थोडं जास्त बोलावं लागायचं. भारताचं अर्थकारण सोप्या भाषेत सांगावं लागायचं. लोकांना प्रश्न विचारता विचारता लोकही मला प्रश्न विचारायचे. कुठं राहता? मुलं किती? शक्य तेवढ्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायचे. भरलेलं हसरं कुटुंब पाहिलं की बरं वाटायचं, तर काहींना एकटं पाहून डोळं पाणवायचं. न राहून विचारायचे, बायको नाही? मग या वयात कसं करता तुम्ही? ते म्हणायचे, परिस्थितीची भाकरी शिकलोय आम्ही. तरुण मुलं गावातच पारावर दिसायची. काम नाही याची खंत चेहऱ्यावर दिसायची. 40-50 पोरांची लग्नच झाली नव्हती. आता तुम्हीच सांगा यांची पिढी कशी वाढायची? परिस्थितीचं विदारक सत्य जनगणनेनं कळलं. ग्रामस्थांनी शिक्षक म्हणून मानानं पाहिलं. एकटीच बाई फिरणार कशी? जोडीला मदत मिळाली. त्यामुळेच तर अनोळखी जागेची जनगणना झाली. मी येऊ का सोबतीला? नवरा काळजीनं म्हणाला होता. पण त्यांच्यासाठीही मुलूक अनोळखीच होता. पोलीस पाटील, पर्यवेक्षक आणि एका युवकानं मदत केली. मग सगळीच वस्ती पालथी घातली. मोठी भीती वाटते कुत्र्याची मला. हाक मारून दमले लांबून कुटुंबाला. पहिला प्रश्न माझा जनगणनेतला, कुत्रा आहे का? काय सांगू आता या शासनाला? ग्रामीण भागातली माणुसकी, संस्कृती जवळून अनुभवली. मी एकटीच फिरते पाहून त्यांना संसाराची काळजी वाटली. एका आजीबाईंनं 4 पुरणाच्या पोळ्या दिल्या. मोठ्या मनानं लेकराला खाऊ घाल म्हणाल्या. माण देशाचं प्रेम मी जनगणनेत अनुभवलं. माझ्यासारखा अनुभव कुणाकुणाला बरं आलं? शहरातली जनगणना इतकी आपुलकीची असेल काय? असा प्रेमाचा पाझर माणसा माणसात दिसेल का? अहो, आपली मनाची श्रीमंती दुष्काळातही अनुभवली. डोंगरातली गरम हवा मनाला सुखावली. डोंगरातली गरम हवा मनाला सुखावली.